महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत मानवत तालुक्यामध्ये विविध शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही शिबिरे नेमकी कुठे आणि किती तारखेला आयोजित केलेली आहेत याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत मानवत तालुक्याचे दंडाधिकारी तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड सर. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, तालुक्यात कोणत्या तारखेला या ठिकाणी आणि कुठे शिबिर आयोजित केली आहेत? प्रथम मी आपल्याला या राजस्व अभियानाबद्दल थोडक्यामध्ये सांगतो. त्यानंतर आमच्या तालुक्यामधील शिबिर कधी आणि कुठे आहेत याबाबत सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर टप्पा क्रमांक 1 याची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं 18 फेब्रुवारी 2026 रोजी महसूल विभागानं शासन निर्णय काढलेला आहे. यामध्ये पहिल्यांदाच शासन स्तरावरून तारखा निश्चित करून दिलेल्या आहेत. मार्च महिन्यामधील 2 तारखा आहेत, 7 तारीख आणि 14 तारीख. 7 मार्चला जे आहे केकरजवळा या ठिकाणी आपलं शिबिर आहे आणि 14 मार्चला ताडबोरगाव या ठिकाणी शिबिर आहे. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये 2 तारखा आहेत, 10 एप्रिल आणि 17 एप्रिल. तर या 2 तारखांना आपले शिबिर कोल्हा मंडळ आणि त्यानंतर रामपुरी मंडळ या ठिकाणी आपले शिबिर आहेत. आणि मे महिन्यामध्ये मानवत शहराच्या ठिकाणी म्हणजे मानवत मंडळाचं शिबिर समाधान शिबिर 8 मे ला मानवत या ठिकाणी होईल. अशा प्रकारे आपलं हे शिबिरांचं नियोजन असेल. या शिबिरामध्ये फक्त महसूल विभागच नाही तर माननीय महसूल मंत्री यांच्या निर्देशानुसार सर्व विभाग सहभागी होणार आहेत आणि सर्व विभाग आपल्या विभागाच्या योजना शेतकरी किंवा गावकरी यांना त्या शिबिराच्या ठिकाणी कशा प्रकारे लाभ देता येतील या अनुषंगानं या ठिकाणी काम होणार आहे. या शिबिरामध्ये प्रामुख्याने काही प्रलंबित असलेले फेरफार असतील महसूल विभागाचे, किंवा जीवन सातबारा असेल, वारसाचे फेर घेण्याची प्रक्रिया असेल, किंवा सातबारामधील दुरुस्ती असेल, किंवा इतर काही प्रमाणपत्र आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा लाभ शिबिराच्या ठिकाणीच लाभार्थ्यांना दिला जाणार आहे. आणि या शिबिराची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये संवाद बैठक आयोजित केलेल्या आहेत. या संवाद बैठकीला मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक हे उपस्थित राहतील आणि गावकऱ्यांना, गावातील पदाधिकाऱ्यांना, सरपंच असतील किंवा त्या भागातील जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, या सर्वांना शिबिराबाबत माहिती देतील आणि त्यांच्या मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त लोकांना कशा प्रकारे लाभ देता येईल याचं नियोजन आम्ही या संवाद बैठकाच्या द्वारे करणार आहोत. तर माझं मानवत तालुक्यातील सर्व नागरिकांना, सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की ज्या दिवशी आपल्या विभागाचं समाधान शिबिर असेल त्या दिवशी आपण शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावं. केवळ महसूलच नाही तर सर्व खात्याचे तालुका प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या ज्या काही समस्या असतील, प्रश्न असतील ते आपण त्या ठिकाणी सोडून घ्यावेत. फक्त जर काही प्रकरणामध्ये कायदेशीर बाबी असतील किंवा काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागत असेल तर त्या बाबींना थोडासा वेळ लागतो. त्या बाबी समाधान शिबिराच्या दिवशीच पूर्ण होणार नाहीत, परंतु बाकीच्या इतर बाबी आम्ही सर्व विभाग त्याच ठिकाणी शेतकरी किंवा जे कोणी खातेदार आलेले आहेत त्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. आणि शासनाच्या या शिबिराच्या माध्यमातून कधी आणि कुठे शिबिर होणार आहेत, याचा काय फायदा होणार आहे याची माहिती तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय पांडुरंग माचेवाड सर यांनी आपल्याला दिलेली आहे. आपण सर्वांनी या शिबिराला उपस्थित राहून या शिबिरामध्ये ज्या योजना आहेत, जे आपले काही प्रश्न असतील ते सोडून घ्यावा. मी सत्यशील दबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी, मानवत.